नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक SP तुपे सर माय ॲम्बिशियस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपली जी काही ऑनलाईन बॅच सुरू आहे तर त्या बॅचमध्ये आपण बुद्धिमापनचा अतिशय महत्त्वाचा असणारा घटक सहसंबंध आणि क्रमसंबंध हा जो घटक होता याचं एक स्ट्रॅटेजी लेक्चर आपण घेतलं होतं की या घटकामध्ये नेमके कसे प्रश्न येतात किंवा त्याचे काय उपघटक आहेत हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। तर तुम्ही ते जरूर लेक्चर पाहिलेलं असेल। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण ते जे सहसंबंध आणि क्रमसंबंध ह्याच्यावरती जे प्रश्न तुम्हाला येतात, सहसंबंध आणि त्यालाच क्रमसंबंध असं सुद्धा आपण म्हणू शकतो। तर याचं जे काही बेसिक भाग होता किंवा जे काही बेसिक कन्सेप्ट होते ते आपण पाठीमागच्या सेशनमध्ये पाहिलेले आहेत। तर आज आपण सुरुवात करणार आहोत की या प्रकरणाचे प्रत्यक्ष जे काही 4 भाग आपण पाडले होते, उपघटक आपण केले होते। सहसंबंध या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला होता की 2 व्यक्ती असतील, 2 बाबी असतील, 2 राशी असतील, 2 वस्तू असतील, 2 संख्या असतील, 2 अक्षरं असतील, यांच्यामध्ये काहीतरी संबंध तयार केलेला असतो आणि मग तशाच पद्धतीची दुसरी जोडी आपल्याला प्रश्नात विचारलेली असते आणि मग त्यातला एक पार्ट देऊन दुसरा पार्ट प्रश्न म्हणून विचारलेला असतो किंवा पूर्ण जोडीसुद्धा परत आपल्याला विचारू शकतात। तर हे सगळे नमुने आपल्याला पाहायचे आहेत स्टेप बाय स्टेप। तर आज आपण जे घेणार आहोत त्याच्यामध्ये जो पहिला भाग आपण पाहिला होता पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्याचा एक टेबल करून दिला होता, एक तक्ता दिला होता आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सहसंबंधामध्ये जो पहिला उपघटक आहे तो आहे भाषिक सहसंबंध। आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये भाषिक सहसंबंध जो प्रकार आहे तर याची नेमकी काय उदाहरणे येतात किंवा उदाहरणं कशी येतात ती कशी सोडवायची याची काही उदाहरणं मी तुम्हाला इथं समजावून देणार आहे आणि त्याचबरोबर सरावासाठी तुम्हाला प्रत्येक उपघटकाची म्हणजे थोडक्यात ह्या घटकाची भरपूर उदाहरणं तुम्हाला सरावासाठी आपण देणार आहोत। ती ऑनलाईन असतील, ती ऑफलाईन असतील, तुम्हाला प्रॅक्टिससाठी उदाहरणं असतील, त्याचं सोल्युशन सेट तुम्हाला दिलं जाईल। त्याचबरोबर त्याच्या ज्या काही नोट्स आहेत याही तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तत्पूर्वी जे कोणी माझे विद्यार्थी बांधव तासगाव तालुक्यातील असतील, पर्टिक्युलर कदाचित हा व्हिडिओ पाहणारी सांगली जिल्ह्याच्या बाहेरील लोक आहेत, महाराष्ट्रामधील मुलं आहेत, पण सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुका आहे तर या तालुक्यामध्ये जे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी जरूर आपली जी काही ऑफलाईन बॅच सुरू आहे ती सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभर कंटिन्यूस बॅच सुरू असते। त्या बॅचला तुम्ही जरूर ॲडमिशन घ्या म्हणजे तुम्हाला गॅरंटीनं तो सगळा अभ्यासक्रम आणि तुमची तयारी इथं जागेवरच आम्ही करून घेऊ। पण हा जो आपण प्रयोग केलेला आहे की जी ऑनलाईन बॅच केलेली आहे ती जी मुलं इथं येऊ शकत नाही आहे त्यांना अटॅचमेंट देता येत नाही आहे। अगदी एखादा मुलगा तिकडे जळगावचा आहे, अगदी ठाण्याचा आहे, म्हणजे महाराष्ट्रातील इतर मुलांसाठी की जी मुलं प्रत्यक्ष फिजिकली इथं आमच्या या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही आहेत तर अशा मुलांची काही डिमांड्स होती आणि अशा मुलांसाठी आपण हा ऑनलाईनचा एक्सपेरिमेंट केलेला आहे। तरीसुद्धा ह्या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मटेरियल देऊन तुमच्या जास्तीत जास्त संपर्कात येण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्याही तुम्ही आम्हाला कळवायच्या आहेत आणि त्याचे तुम्हाला रिसर्च सोल्युशन मिळतील, तुम्हाला उत्तरे मिळतील, त्याचबरोबर तुमच्या टेस्ट घेतल्या जातील, त्याची तुम्हाला जे काही गुण असेल तर ते गुण तुम्हाला समजतील। म्हणजे सगळं जास्तीत जास्त आपण चांगल्या रीतीनं ही बॅच आपण पूर्ण करून जास्तीत जास्त तुमचा अभ्यास होऊन ही जे काही अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयाचे साधारण 120+ प्रश्न जे तुम्हाला विचारले जातात, साधारण नियर अबाउट 120 प्रश्न 2017च्या पेपरला विचारले होते तर त्या अनुषंगानं आपण याची तयारी करायची आहे। टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला व्यवस्थित बेसिक घेणार, त्यानंतर त्याचे उपघटक आहेत त्या प्रत्येकावरती तुम्हाला उदाहरणं घेणार, ते समजावून देणार, त्याची सर्वासाठी उदाहरणं देणार, प्रॅक्टिस सेट देणार, अशा पद्धतीनं आपण त्याची तयारी करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुमचं शंका समाधानसुद्धा आपण त्यावेळेला क्लिअर करून घ्यायचं आहे। तर तुम्ही सतत व्यवस्थित ते पाहायचं, एकदा राहिलं 2दा व्हिडिओ पहा, समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, त्यातून काही शंका आली तर आम्हाला कमेंट्स करा। तर आता आपण पाहूयात की हा जो भाषिक सहसंबंध असतो याच्यामध्ये कसे प्रश्न येतात। तर मागच्याही आपण जी स्ट्रॅटेजी लेक्चर घेतलं होतं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये 2 राशी असतील, 2 बाबी असतील, 2 वस्तू असतील, याच्यामध्ये सहसंबंध निर्माण केला जातो। साधारण प्रश्न कशावरती विचारतात तर पक्षी, प्राणी, त्यांचे आवाज, त्यांची राहण्याची ठिकाणं, त्यांच्या पिलांची नावं, देश, त्याच्या राजधान्या, त्याचबरोबर देश, त्यांची चलनं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अशा इतर अनेक पद्धतीनं या घटकावरती प्रश्न विचारला जातो आणि मग तर त्याचं आपल्याला व्यवस्थित संबंध प्रस्थापित करायचे असतात। तर बघूयात आपण की पहिलं उदाहरण आहे या प्रकारचं। एक उदाहरण असं आहे की तुम्हाला देताना असं देतात स्पर्श। पहा मी उदाहरणं फळ्यावरती लिहितोय तर कसं सोडवायचं असतात ती अशी उदाहरणं। स्पर्श
स्पर्श, कातडी, कातडी. त्याचबरोबर आता इथं प्रश्नचिन्ह आणि मग स्पर्श, कातडी आणि इथं दिले तुम्हाला डोळे. तर हा प्रश्न दिला आहे, इथं प्रश्नचिन्ह दिलं आहे, इथं आपल्याला जे काही उत्तर असेल ते आपल्याला भरायचं आहे. आता याच्यामध्ये जे काय पर्याय दिलेले आहेत तो चष्मा, बुबुळ, दृष्टी आणि प्रकाश. काय पर्याय आहेत? चष्मा, बुबुळ, दृष्टी आणि प्रकाश. पहा आता पहिलाच प्रश्न आहे, नमुन्याचे प्रश्न आहेत. मी काही नमुने तुम्हाला मी घेणार आहे आणि मग जास्तीत जास्त उदाहरणं तुम्हाला मी सरावासाठी देणार आहे. तर आता स्पर्श आणि कातडी या दोघांचा जो काही संबंध आहे, म्हणजे आपल्याला कातडीच्या माध्यमातून स्पर्श करतो, म्हणजे कुणीच आपल्याला स्पर्श केला असेल तर याची जाणीव आपल्याला कशामुळे होते? कातडीमुळे होते. म्हणजे कातडीमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. आणि मग आता इथं आपल्याला प्रश्नचिन्ह दिलं आहे आणि डोळे दिले आहेत, म्हणजे ह्या डोळ्यामुळे कशाची जाणीव होत असेल? सिक्वेन्स महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. ह्या दोघांच्यामधलं जे काही कार्यसंबंध आहे, जो काही सहसंबंध प्रस्थापित केलेला आहे, तोच संबंध आपल्याला याच्यामध्ये बसवायचा. आता अर्थात तुम्हाला जे काही पर्याय दिलेले असतात ते पर्याय थोडेसे जवळपासचेच असतात, जवळचे नातेवाईक पर्याय असतात. असं नसते की फारसं लांबचं असतं. कारण डोळं, आता जर आपल्याला डोळे दिले तर डोळ्याचा संबंध प्रकाशाशी सुद्धा आहे. म्हणजे प्रकाश म्हणजे उजेड, तर ते डोळ्यामुळेच आपल्याला उजेड करतो. डोळे बंद केले की आपण अंधारातच आहे, नाही का. पण त्याचबरोबर चष्मा हा डोळ्याशी संबंधितच आहे. बुबुळ हा आपल्या डोळ्याचा अवयव आहे आणि दृष्टी हा वेगळा शब्द आहे. मग आता इथं काय मॅच होत आहे? तर लक्षात येतं आपल्या की अरे, जर आपल्याला कातडीमुळे स्पर्शाचं ज्ञान होतं तर आपल्याला डोळ्यामुळं दृष्टी प्राप्त होते, म्हणजे दृष्टी येते. म्हणजे मग आपण काही बघू शकतो, नाही का. दृष्टी असेल तर आपण काही बघू शकतो. म्हणजे इथं त्याचं योग्य उत्तर आहे दृष्टी. म्हणजे ह्या दोघांचा संबंध होता, तोच संबंध आपण या दोघांमध्ये प्रस्थापित केला. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न आहे सुतार आणि लाकूड. कसा दिला? असे संबंध तुम्हाला दिलेले असतात. आता पुढचा एक आपण प्रश्न बघूयात आणखी. तर पुढचा प्रश्न आहे सुतार, सुतार आणि लाकूड. आणि मग दिलंय शिंपी, शिंपी आणि प्रश्नचिन्ह. आता याचं जे पर्याय आहे ते कापड, कापूस, माल, पोशाख असे दिले. कापड, कापूस, माल आणि पोशाख, पोशाख. आता असे पर्याय दिलेत. आता पर्याय सुद्धा मी तुम्हाला बोललो की पर्याय सुद्धा फार जवळचेच नातेवाईक असतात, पण आपल्याला परफेक्ट त्यातला उचलावा लागतो. तर सुताराचा आणि लाकडाचा काय संबंध आहे? तर काही नाही, सुतार काय करतो? लाकडावरती काहीतरी प्रक्रिया करतो, फर्निचर बनवतो. मग तो टेबल खुर्ची बनवेल, पलंग बनवेल, काय पण फर्निचर तो बनवेल. म्हणजे तो लाकडावरती प्रक्रिया करतो. मग इथं आपल्याला शिंपी दिले, मग शिंपी कशावरती प्रक्रिया करतो? मग आता बघा, इथं दिले कापड, इथं दिले कापूस. आता कापड हे कापसापासूनच तयार करतात. माल, पोशाख, पोशाख हा कापडापासूनच शिवला जातो. पण परफेक्ट इथे शब्द काय बसणार आहे? तर जसं सुतार हा लाकडावरती प्रक्रिया करतो, तशा पद्धतीनं शिंपी हा कापडावरती प्रक्रिया करतो, कापसावर नव्हे. कशावरती करतो? कापडावरती करतो. म्हणजे ह्याचं उत्तर आहे कापड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आंबा, फळ आणि बटाटा. म्हणजे वेगळ्या नमुन्याचे प्रश्न असतात. मी थोडेसे वेगवेगळे नमुने घेतलेले आहेत तुम्हाला आणि भरपूर उदाहरणं तुम्हाला मी दिलेली आहेत सरावासाठी. तर आंबा, फळ काय दिले? आंबा, फळ, आंबा, फळ आणि त्यानंतर दिले बटाटा. काय दिले? बटाटा. आता पहा, मग आपल्याला इथं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे आता ही जशी जोडी आहे तशी बटाट्याची कोणाबरोबर लागेल? आता ती कोणाबरोबर लागेल हे आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे, नाही का. मग आता त्या पर्यायामध्ये दिले मूळ, फळ, खोड, फूल. मूळ, फळ, खोड आणि फूल हे त्याचे पर्याय दिले. मग आता पहा, आंब्याचं आणि फळाचं काय नातं आहे? तर आंबा ही एक फळ आहे. मग बटाटा काय आहे? तर बटाटा जमिनीमध्ये असतो. आपल्याला माहिती आहे की बटाटा हे काय फूल नव्हे, बटाटा काय फळ नव्हे, बटाटा काय मूळ नव्हे. तर बटाटा जो आहे ना तो काय आहे? तो खोड आहे. बटाटा हा खोड आहे. म्हणजे जसं आंबा आणि फळ यांचं नातं आहे, यांचा संबंध आहे, तशाच पद्धतीने बटाट्याचे संबंध हे कशाशी येतात? खोडाशी येतात. म्हणजे हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा स्पर्श आहे, पुढचा प्रश्न आहे बोट स्पर्श. काय प्रश्न आहे पहा? बोट स्पर्श, बोट स्पर्श, बोट स्पर्श. आणि मग आपल्याला दिले मेंदू आणि प्रश्नचिन्ह. मेंदू. आता ह्याचे पर्याय दिले आहेत. आता बघा, बोट स्पर्शाचे पर्याय काय दिलेत? वाचन, हालचाल,
वाचन, हालचाल, निरीक्षण आणि विचार. पाहता हा प्रश्न कसा आहे, इथं नक्की कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे हा. का तर बोट स्पर्श म्हणजे बोटानं आपण स्पर्श करतो, म्हणजे स्पर्श करण्यासाठी आपण बोट वापरतो, म्हणजे बोटात स्पर्श केला जातो. मग मेंदूचं काय, तर आता बघा इथे म्हणजे ते आपल्याला जे पर्याय दिलेत बरोबर आहे, वाचन करण्याचा मेंदू पाहिजे ना, नाही का. म्हणजे त्यानंतर हालचाल, त्यानंतर निरीक्षण आणि विचार. तर जसं आपल्याला बोटाचं कार्य स्पर्श करणं हे आहे, म्हणजे ती वस्तूला स्पर्श असेल, एखाद्या व्यक्तीला स्पर्श असेल, कशाने आपण स्पर्श करतो, म्हणजे दरवेळी आपण स्पर्श, कपडे जरी घालायचे असेल तर आपल्याला कपड्याला स्पर्श करतो आणि मगच अंगावर घालतो. साधा ब्रश करायचा असेल तर ब्रशला स्पर्शच करतोय ना, मग आपण हातामध्ये पकडतोय ना, म्हणजे हे बोटांचं काम आहे. तशा पद्धतीनं मेंदूचं काम आहे विचार करणं. मेंदू हा विचार करत असतो आणि मेंदू हा विचारांच्यावरती प्रक्रिया केला जाणारा कारखाना आहे. म्हणजे मेंदूमध्ये विचार बाहेरून येतात, आपले आलेले विचार बाहेर अनंतात जातात वगैरे वगैरे. हा थोडासा वेगळा पार्ट आहे, परंतु मेंदूचा संबंध विचारांशी आहे जसा बोटाचा स्पर्शाशी आहे. म्हणजे हा सहसंबंध निर्माण झाला, मग त्याचं उत्तर असेल विचार. त्यानंतर पुढचा प्रश्न, पोपट पिंजरा मनुष्य. आता काय प्रश्न आहे बघा, म्हणजे वेगवेगळी सॅम्पल आपण घेतोय. तर पोपट पिंजरा, पोपट पिंजरा आणि मग माणूस, माणूस. आता पोपट पिंजरा आणि मनुष्य, मग आता घर, जंगल, तुरुंग आणि इमारत. घर, जंगल, तुरुंग आणि इमारत असे त्याचे पर्याय दिलेले आहेत. मग आता बघूया, पोपट पिंजरा म्हणजे पोपट जर का पिंजऱ्यात घातला तर तो बंदिस्त झाला हो, तो काहीच करू शकत नाही. म्हणजे त्याला काय तुम्ही खाद्य द्यायचं झालं तर पिंजऱ्यातच द्यायला पाहिजे. जसा पोपट पिंजऱ्यात जातो तशा पद्धतीने मग माणूस कशामध्ये, तर माणूस आता घरात राहतो हे पण बरोबर आहे आणि माणूस घरातच राहणार. परंतु हा पर्याय नाही मॅच होणार. का, कारण पोपट जरी पिंजऱ्यात राहत असेल त्याला पिंजऱ्याच्या बाहेर यायची परवानगी नाही आहे, तो नाही येऊ शकत बाहेर, त्याला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं आहे. पण तसं काही माणसाला घरामध्ये बंदिस्त केलं जात नाही. माणूस घरातनं बाहेर जातो, आत येतो, 4 दिवस बाहेर मुक्कामाला जातो. म्हणजे ते एवढं संबंध त्यांचे क्लिअर नाही होत आहे, नाही का. जंगल आणि माणसाचा काय संबंध आहे, माणूस कशाला जंगलात जाईल, म्हणजे गेला तरी पण ह्या संबंधात ते संबंध नाही बसत आहे. पण जर का माणसानं काही गुन्हा केला असेल, त्याच्यावरती काही दोषारोप झाला असेल, काहीतरी त्यानं असं कार्य केलं असेल की ते नियमाच्या बाहेर आहे, तर त्याला ज्यावेळी शिक्षा केली जाते किंवा त्याला पकडला जातो त्यावेळी त्याला तुरुंगात ठेवला जातो. म्हणजे तो त्याच्या मर्जीनं तुरुंगातून बाहेर येऊ शकत नाही. जसा पोपट स्वतःच्या मर्जीनं पिंजऱ्यातून बाहेर येऊ शकत नाही आहे, ते त्या पोपटाचा जो कोण मालक असेल त्याच्यावर अवलंबून आहे, त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढायचे की नाही तसं बंदिस्त ठेवलं आहे. तशा पद्धतीने इथं येईल आपल्याला उत्तर माणूस म्हणजे तुरुंग. म्हणजे अशा पद्धतीने जोड्या लावायच्या असतात. आता पुढचा प्रश्न आहे बैलगाडी. बैलगाडी बघा प्रश्न काय आहे पुढचा, बैलगाडी. बैल गाडी, मग घोडा आणि प्रश्नचिन्ह. मग आता घोड्याशी संबंध कशाचा, तर शर्यत, नांगर, घोडेसवारी आणि 4ला टांगा असे पर्याय आहेत. म्हणजे आपण आता सहसंबंध प्रस्थापित करायचा. काय, बैल काय करतो, गाडी ओढतो, घोडा काय करतो, टांगा ओढतो. सरळच आहे नाही का, सोपा प्रश्न आहे तो. म्हणजे घोड्याचा संबंध कशाची, टांग्याची. ज्यार ती बैलाच्या गाडीची आहे त्यार ती घोडा म्हटलं की टांगा असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चहा कप. काय दिला प्रश्न पहा, म्हणजे तुम्हाला मी एक सॅम्पल दिले, म्हणजे असे काहीही प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. दोघांच्यामध्ये कुठल्याही 2 वस्तू घेतील, त्याच्यामध्ये काहीतरी संबंध प्रस्थापित करतील आणि मग प्रश्न विचारतील. चहा कप कसा प्रश्न विचारला पहा, चहा कप. त्यानंतर रस्सा प्रश्नचिन्ह. मग आता इथं पर्याय दिलेत, वाटी, मग, ग्लास, चमचा. वाटी, मग, ग्लास आणि चमचा. मग आता जसं आपण चहा कपातून पितो तसा रस्सा प्यायचा असेल तर आपण कशातून पिणार आहोत,
हां, चहा हा पिण्याचा पेय आहे नाही का, पितो आपण, खात नाही चहा नाही का, चावून खात नाही चहा आपण, ते पेय आहे ना, पितो आपण. मग तसा रस्सासुद्धा लिक्विडच आहे ना, द्रव्यच आहे ना ते, म्हणजे ते आपण कशाने पिणार, वाटीने पिणार, म्हणजे रस्सा वाटी, म्हणजे वाटी हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा शब्द पहा कसा आहे, पुढचा प्रश्न कसा आहे पहा, पुस्तक प्रकाशक असा प्रश्न आहे. पुस्तक प्रकाशक, पाहता हा प्रश्न, पुस्तक प्रकाशक, पुस्तक प्रकाशक. आणि मग त्यानंतर दिलंय चित्रपट, चित्रपट. आणि प्रश्नचिन्ह इथं आपल्याला प्रॉपर शब्द भरायचा आहे. तर याचे पर्याय दिले होते निर्माता, लेखक, संपादक. निर्माता, लेखक, निर्माता, लेखक, निर्माता, लेखक, संपादक आणि दिग्दर्शक. चौथा पर्याय आहे दिग्दर्शक. आता आपल्याला याच्यातला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. म्हणजेच आता पहा, पुस्तक प्रकाशक. आता या पुस्तकाचा आणि प्रकाशाचा काय संबंध आहे, मग याचा चित्रपटाचा ह्याच्यातला कोणाबरोबर संबंध बसेल. तर आपल्याला माहिती आहे की पुस्तक हे कोणतरी लेखक लिहित असतो. आता ते लेखकानं जे लिहिलं आहे त्याच्यात काहीही बदल न करता प्रकाशक ते पुस्तक काय करतो, प्रक्षेपित करत असतो, म्हणजे ते पुस्तक वितरित करत असतो, छापतो किंवा त्याची पुढची काय असेल ती तो कार्य करतो. मग आता चित्रपट, मग ह्याच्यामध्ये काय बसेल, निर्माता, लेखक, दिग्दर्शक, संपादक आणि दिग्दर्शक. नाही, संपादकाचा काय प्रश्न नाही, संपादक हे पुस्तकाला असतात, पुस्तक असतील, पेपर असेल त्याला संपादक असतो. मग आता पहा, तर चित्रपट असतो, ह्याची कोणीतरी स्टोरी लिहिलेली असती आणि मग त्याच्यामध्ये काहीही न बदल करता, जशा पद्धतीनं पुस्तक प्रकाशक तशा पद्धतीनं जो चित्रपट आहे त्याचं कोणीतरी स्टोरी लिहिलेली असती आणि मग त्याच्यामध्ये जी काय पटकथा लिहिली असेल, जी काय स्टोरी लिहिली असेल, तर त्याच्यामध्ये काहीही बदल न करता तो जो दिग्दर्शित केलेला चित्रपट असतो तो काय करतो, निर्माता प्रदर्शित करत असतो. आणि म्हणून जे निर्माता जो असेल तो पिक्चर प्रदर्शित करतो. आणि म्हणून जसं पुस्तक आणि प्रकाशकाचं नातं आहे तसं चित्रपटाचं नातं आहे निर्मात्याशी. आणि लक्षात, म्हणजे त्या दोघांचे सहसंबंध आपल्याला मॅच झाले पाहिजेत, हे त्यातला महत्त्वाचा भाग असतो. पुढचा एक प्रश्न आपण बघूया की अक्षर शब्द. पाहता, अक्षर शब्द इथं आता पूर्ण जोडी आपल्याला दिलेली आहे, विचारलेली आहे. अक्षर शब्द, आणि इथं दोन्ही ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणजे प्रॉपर तिथं बसणारी जोडी आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. मग आता पहा, तिथं जोड्या दिलेल्या आहेत. गृहपाठ शाळा पहिली जोडी आहे, गृहपाठ शाळा. दुसरी जोडी आहे उत्पादन कंपनी. दुसरी जोडी आहे उत्पादन कंपनी. उत्पादन कंपनी. पान पुस्तक आणि समूह व्यक्ती. पुढची जोडी आहे समूह व्यक्ती. आता अक्षर शब्द, आता याला मॅच होणारी जोडी आपल्याला पाहिजे. अक्षराचा काय आणि शब्दाचा काय संबंध आहे. अहो, म्हणजे शब्द जो बनतो तो अक्षरापासून बनतो, म्हणजे 2, 3, 4, 5 जे काय असतील त्या अक्षरापासून शब्द तयार होतो. मग इथं काय आहे, तर गृहपाठ शाळा नाही, तो संबंध आपल्याला मॅच होत नाही आहे, नाही का. उत्पादन कंपनी काही संबंधच नाही आहे. पण पान आणि पुस्तक, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तर पानं होऊन त्याचं पुस्तक तयार होतं, म्हणजे पानं जोडून पुस्तक तयार होतं. म्हणजे इथं जो काही संबंध आहे, तर पुस्तक कशापासून तयार होतं, पानापासून तयार होतं. शब्द कशापासून तयार होतो, अक्षरापासून तयार होतो. म्हणजे आपल्याला समसंबंध प्रस्थापित झाला, म्हणजे याचं उत्तर असेल पान पुस्तक. आता पुढचा एक प्रश्न आपण पाहूया, कवी कल्पना. प्रश्न कसा आहे पहा, कवी कल्पना. आणि आता कलाकार प्रश्नचिन्ह. कलाकार प्रश्नचिन्ह. आता याचे पर्याय आहेत तंद्री, परिस्थिती, सृजनशीलता. तंद्री,
सर्जनशीलता, तंद्री, सर्जनशीलता, परिस्थिती आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. समजा असे त्याच्यात पर्याय दिलेले आहेत. मग आता कवी कल्पना करून कविता तयार करतो, नाही का? कल्पना करतो, काहीतरी तू कल्पना करतो. मग कवी कल्पनेत काही पण करू शकतो, चंद्रावर जाऊ शकतो, चंद्राला खाली आणू शकतो, नाही का? काही म्हणजे कवी कल्पना काही असू शकतात, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. पण कवी काहीतरी कल्पना करतो. तशा पद्धतीनं कलाकार काय करतो, तर कलाकार जी सृजनशीलता ज्याला आपण म्हणतो, सृजनशीलता म्हणजे ती काहीतरी तो वेगळं, सृजनशीलता जी आहे, सर्जनशीलता, तर काहीतरी वेगळं तयार करतो तो कलाकार, काहीतरी वेगळं करतो. म्हणजे कवी कल्पना करतो, तसं कलाकार हा सर्जनशील असतो. त्यामुळे ही जोडी मॅच होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जानेवारी. पुढचा प्रश्न काय पहा, प्रश्न लिहितोय मी. तर जानेवारी जून, जानेवारी जून. पुढचा दिला आहे मग एप्रिल आणि प्रश्नचिन्ह. मग आता याचे पर्याय दिले जुलै, ऑक्टोबर, डिसेंबर, सप्टेंबर. जुलै, ऑक्टोबर, सप्टेंबर आणि डिसेंबर. आता आपल्याला शोधायचं की याचं परफेक्ट उत्तर काय आहे. पहा आता काय करायचं आपल्याला, जानेवारी जून. अरे बाबा, जानेवारी जूनचा आम्ही विचार केला तर हा 31 आहे, हा 30 आहे, हा काय संबंध नाही. आता मग तर आपल्याला काय करायला पाहिजे, जानेवारीनंतर त्यांनी जून घेतला, मग महिने मोजायचे, क्रम मोजायचा. क्रम संबंध सहसंबंध प्रकरण आहे ना ते. मग जानेवारीनंतर मोजा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. 5वा महिना म्हणजे जानेवारीनंतर 5वा महिना जून येतो. मग आता एप्रिल नंतर आपल्याला 5वा महिना काढायचा आहे. हां, मग एप्रिल नंतर 5वा महिना कोण येणार, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. 5वा महिना कुठला आला, सप्टेंबर. हां, म्हणजे हा त्याच्यामध्ये क्रम आहे, याचं उत्तर आहे सप्टेंबर, असं त्याचं उत्तर असेल. आणि पुढचा एक प्रश्न आपण पाहूयात, घोटा, गुडगा आणि मनगट. पहा प्रश्न काय आहे, घोटा, गुडगा. घोटा म्हणजे तो पायाचा घोटा असतो तो, घोटा, गुडगा आणि मनगट. मग आता तिथं आपल्याला शब्द भरायचा आहे. मग आता पर्याय काय दिला, बोट, पाय, हात, कोपर. बोट, पाय, हात आणि कोपर. पहा आता घोटा गुडघ्याचा काय संबंध आहे. हां, घोटा आणि गुडघा हा काय संबंध आहे, तर हा जो गुडघा आहे पायाचं, गुडघा जे आहे ना ते पायाचा सांधा आहे तो, तसा मनगट हा कोपराचा सांधा आहे. म्हणजे इथं जो संबंध येईल मनगटाचा तो कोपराशी येईल. हां, आणि गुडघ्याचा संबंध आपला कुठे येतो, घोट्याशी येतो. बरं, गुडघा वरती आहे, त्याच्या खाली घोटा आहे, तळपायाच्या जवळ घोटा आहे, नाही का? म्हणजे ह्याचा संबंध येतो कोपराशी, कोपर, मनगट. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या भाषिकवरती प्रश्न विचारले जातात. ॲज अ शॅम्पल म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न तुम्हाला लिहून मी सोडवून दाखवलेले आहेत. आता बरेचसेच प्रश्न मी तुम्हाला देणार आहे की जे तुम्हाला सरावासाठी असतील, त्याचे तुम्हाला उत्तरतालिकासुद्धा मिळेल, काही प्रश्नाचं सोल्युशन मिळेल आणि एक्स्ट्रा तुम्हाला सरावाला उदाहरणं तुम्हाला दिली जातील. ह्या सहसंबंध आणि क्रमसंबंधातला पहिला पाठ होता भाषिक. याच्यानंतरचं जे आपण सेशन घेऊ, जे लेक्चर मी घेईन, तर त्याच्यामध्ये जे संख्या संबंध आहेत त्या संबंधी आपण काही उदाहरणं पाहू. त्यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू की अक्षरांचे संबंध कसे प्रस्थापित केले जातात, त्याची काही उदाहरणं आपण पाहू. आणि त्याच्यानंतर जो संमिश्र हा जो प्रकार आहे, म्हणजे संमिश्र त्याच्यामध्ये अंकही असेल आणि अक्षरही असेल, तर अशी पण काही उदाहरणं विचारली जातात. एकूण 4 उपघटकामध्ये हा घटक विभागला जातो. त्याच्यातला पहिला जो घटक होता भाषिक सहसंबंध, तर तो आजच्या सेशनमध्ये आपण पाहिलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, एकदा नाही समजला तर दुसऱ्यांदा एकदा पहा. याच्या अगोदरचा जो काही व्हिडिओ होता तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. म्हणजे पाहिला नसेल तर तुम्ही पाहिलाच असेल, गॅरंटी आहे.
आणि अशा रीतीनं आजचा हा जो काही लेक्चर आपण घेतलेला आहे तर तो मी इथं संपवतो आहे. आता याच्यानंतरचं जे मी लेक्चर अपलोड करेन आपल्या बॅचसाठी तर ते असेल संख्या म्हणजे संख्येचे संबंध संख्येशी कसे प्रस्थापित करतात, मग त्यासाठी कोणकोणत्या गुणधर्मावर ते आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण व्यवस्थित पाहायचं आहे. तर आजचं इथं सेशन संपूयात. धन्यवाद.